जय सच्चिदानंद. पूज्यश्री, मी घरी पूजा करते, सत्संग बघते, पण माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत. हां, त्यांना ऐकवायला जाऊ नका, आग्रह धरू नका की माझं ऐकायचंच आहे तुम्ही. अपेक्षा ठेवू नका, सगळ्या गोष्टी माझ्या मुलांनी ऐकल्याच पाहिजेत. 0 अपेक्षा ठेवत चला. ऐकलं तर ठीक आहे, आपण फक्त सांगायचं की माझी इच्छा आहे, असं केलं नाही तर बरं होईल. नंतर मात्र मौन बाळगा. यांना नसेल करायचं तर नाही करणार, करायचं असेल तर करतील. आग्रह धरू नका, सगळं बंद करा अपेक्षा वगैरे. काय एवढं आपण ऐकवलं आहे, पुन्हा त्यांना सतत टोकलाय जाणवून दिलंय. आता आपला एकही शब्द त्यांच्या कानावरती पडत नसणार, तो ऐकायलाही ते तयार नाही आहेत. आपल्या शक्तीचा तुम्ही खूप दुरुपयोग करताय, म्हणून सांगायचं काम बंद करा आणि विनंती करून सांगा, माझी इच्छा आहे, हे कराल तर बरं होईल, आणि सोडून द्या. पूज्यश्री, मी किती चांगले वागते, कुटुंबावर चांगली राहते, प्रत्येक जवळच्या माणसाशी चांगली वागते, पण तरी माझ्या बाबतीत सगळे वाईटच का हां, घडते? ते आपलं विचित्र कर्म घेऊन आलाय. आता जमा करा. चांगलं करत राहायचं आणि वाईट झालं तरी जमा करा. आणि खुश व्हा की चला, आपल्या वाईट कर्मांचं फळ आलं आहे. माझ्या बाजूने आपण कोणाचंही वाईट करायचं नाही आहे, चांगलंच करायचं आहे. म्हणजे चांगल्याचं बीज पेराल तरच चांगलं फळ येईल. आधी वाईटाचं बीज पेरलं आहे म्हणून हे फळ आलं आहे. आता जसे वागताय तसेच वागा. हां, चांगलं, जबाबदारी, कर्तव्य पूर्ण करा. पूज्यश्री, मी आजवर मला अगदी नक्की आठवतंय की आजवर मी कधीच कोणाचं वाईट काही केलेलं असं नाही. वाटतं खरं. पण बघा, मुलाने अभ्यास केला नाही, त्याच्यावर रागावता का कधी? ते तुमचं म्हणणं तुमची मुलं ऐकत नाही, तुम्हाला राग येतो की नाही? हां, भाव बिघडतात मनातल्या मनात. हे ऐकत कसे नाहीत, तीच वाईट भावना. बरं. आपण एखाद्याला धक्का दिला, खाली पाडलं, जेवायला दिलं नाही, तेवढं वाईट नाही वाटत. भाव बिघडले तर ते वाईट आहे. प्रत्येक कामाच्या वेळी भाव बिघडतातच. नवऱ्याने आपलं ऐकलं नाही तर काय होतं? त्याच्या आईचंच ऐकतो. स्वभावच त्याचा असा रागीट आहे. मरू दे, खूप चिडतो तो, बोलायलाच नको त्याच्याशी, जाऊ दे, शांत राहायचं. किती भाव बिघडले बघा. बिघडत नाहीत भाव? होय. म्हणजे ते भाव बिघडले तेच वाईट कर्म आहे. बीज पेरली, जेव्हा फळ येईल तेव्हा मी काय वाईट केलं, माझ्यावर का अन्याय होतोय, मला का अपयश येत आहे, का अपमान करतात, ह्या वाईटाचं तेच फळ आज आलं आहे. वाईट भावनांचं फळ आहे. सूक्ष्मात बीज पेरली जातात, स्थूलामध्ये काय दिसतं? फळस्वरूप. आता नवे भाव सुधारा. कोणाही प्रतिभाव बिघडले, क्रोध आला, अभाव वाटला, तिरस्कार वाटला, प्रतिक्रमण करा. हां, ते तर मी करतेच. हां, तर आता नवीन बीज सुधारल्यावर फळं सुधारतील दुसऱ्या वेळेस. जय सच्चिदानंद. पुष्पा साहू बैतूल. जय सच्चिदानंद. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मी अव्याबाद स्वरूप आहे, त्याचा काय अर्थ आहे? मी अव्याबाध स्वरूप आहे. अव्याबाध स्वरूप म्हणजे काय आहे? बघा, बर्फाला आपण गरम कोळसा लावला तर जळून जाईल की नाही बर्फ? नाही. तसंच बघा, आता आत्मा कसा आहे, त्याला संसारातली दुःख टच होऊ शकत नाहीत. अव्याबाध म्हणजे बाधा पीडा टच न होणारं. कितीही कोणीही ॲटम बॉम्ब जरी फेकला तरी आत्म्याला काहीच नाही होणार. अग्नीने जाळायला गेलात तर शरीर जळेल, आत्म्याला काहीच होणार नाही. बाधा पीडा टचच होणार नाही. आणि स्वतःचा आत्मा असा आहे की कोणतीही सांसारिक दुःख त्याला टच करूच शकत नाहीत. आणि समोरच्याला आपण दुःख दिलं तरी त्याचा आत्मा असा आहे की त्यालाही दुःख टच नाही होत. दुःख टचच होत नाही, स्पर्शच होत नाही दुःखाचा, असा असतो आत्मा. बघा, माझा आत्मा असा आहे, किती प्रकारचे दुःख देऊ, आत्म्याला स्पर्शही करू नाही शकत. आणि दुसऱ्यांचाही आत्मा असाच आहे, त्याला कोणत्याही प्रकारची दुःख द्या, दुःखाचा स्पर्श नाही. दुःख स्वीकार करतो अहंकार, आणि दुःखी होतो अहंकार. बाकी खरं तर आत्म्याला दुःखही होत नाही, आणि शरीराला त्याच्या कर्माच्या हिशोबाप्रमाणे दुःख येणार. पण आतला अहंकारच म्हणतो की मला दुःख झालं आहे, माझं कोणी ऐकतच नाही, मला त्रास देत असतात. म्हणजे अहंकारमध्येच हे सगळं धरतो. ते अज्ञानामुळे तसं धरतो. तो जे ज्ञानात येतात त्यांना शारीरिक कर्मांचा हिशोब भोगावाच लागतो, पण ते आत्म्याला टच होत नाही. असं अव्याबाध स्वरूप आहे आपलं स्वरूप. जय सच्चिदानंद. दुसरा प्रश्न आहे, सिद्धस्तुती करते तेव्हा बाकीचे विसरते. काही हरकत नाही, चरणविधी आहे ना, हां, बघायचं आणि वाचत राहायचं. हां. त्यामध्ये सगळे शब्द लिहिले आहेत. त्यातला मधला पार्ट सिद्धस्तुती आहे. पुढे आत्म्यामध्ये राहायची शक्ती मागितली आहे, आधी आत्म्यात राहण्याची शक्ती मागितली आहे. ते तिन्ही मिळेल तुम्हाला त्यात. चरणविधी आरामात करत राहा. नसेल लक्षात राहत तर ते बघून वाचा आणि शक्ती मागा. होय. जय सच्चिदानंद. हो, जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला.
जर सारे आयुष्य डिस्चार्ज स्वरूपाचे असेल तर सेवा कार्य सुद्धा डिस्चार्ज आहे आणि मोक्षमार्गावर जाण्यासाठी प्रतिक्रमण सुद्धा डिस्चार्ज आहे. मग रिअल पुरुषार्थ काय आहे? आणि जर फाईल 1 डिस्चार्ज असेल तर मग पुरुषार्थ कोण करणार? कृपया मार्गदर्शन करावे. फाईल 1 म्हणणारा कोण आहे? तो डिस्चार्ज नाही आहे. ही फाईल 1 आहे. मी शुद्धात्मा म्हणजे मी शुद्धात्मा आहे. रुपेंद्रनाथ फाईल 1 आहे. तर रुपेंद्रनाथला जो बघणारा किंवा जाणणारा आहे तो पार्ट डिस्चार्ज नाही. तो जागृतीचा पार्ट डिस्चार्ज नाही. हा डिस्चार्ज आहे. आणि चूक झालीच तर रुपेंद्र प्रतिक्रमण करतो का शुद्धात्मा ते करतो? रुपेंद्र. हां, रुपेंद्र करतो. म्हणजे जो गुणाकार होता करायलाच हवं भांडण. आता आयुष्यात भांडण नाही करायचं असं म्हणून भागाकार आहे. म्हणजे प्रतिक्रमण करणाराही डिस्चार्ज असलेलाच पार्ट आहे बघा. त्याला बघितलं जाणलं कोणी तो शुद्धात्मा. तो डिस्चार्ज नाही आहे. पूज्यश्री, रुपेंद्रमध्ये कोणता भाग आहे जो प्रतिक्रमण तो करतो? अहंकार. बुद्धी फिजिकल पार्ट तो निमित्त आहे बिचारा. फिजिकल म्हणजे कारसारखा आहे. एक कार दुसऱ्या कारला धडकली, दोन्ही ड्रायव्हर सॉरी सॉरी म्हणतात. तो शिवी देणार, हा म्हणणार सॉरी सॉरी. गाडीला काही सॉरी वगैरेची गरज नाही. देह गाडीसारखाच आहे. अहंकार ड्रायव्हरसारखा आहे आणि आपण मागे बसलेले शेठजींसारखे शुद्धात्मा. असा व्यवहार चालला आहे. मग पूज्यश्री, हा डिस्चार्ज जो आहे या त्वरित म्हणजे सगळं खाली एकदम खाली कोसळेल आणि मोक्ष होईल असा एखादा शॉर्टकट किंवा अन्य रस्ता नाही आहे का प्रतिक्रमणाव्यतिरिक्त? हा डिस्चार्ज आहे ना आपला नाही आहे, पुद्गलचा आहे. आणि बरं. पुद्गलचा डिस्चार्ज त्याच्याच वेळेवर होतो. सकाळी जेवलो आणि आता संध्याकाळपर्यंत एका तासात सगळे बाहेर पडलं की चांगलं होईल, पण तसं नाही होत. कारण त्याची 24 तासाची ती सायकल पूर्ण होईल तेव्हा हा डिस्चार्ज होणार आहे. बघा, पाणी प्यायलं मग नंतर डिस्चार्ज होईल. पाणी प्यायलं लगेच डिस्चार्ज नाही होत. मग हळूहळू त्याचा 1.5 तास 2 तास हळूहळू डिस्चार्ज होईल. म्हणजे हे पुद्गलमध्ये गेलं, जडतत्वात गेलं हे. म्हणजे आपला पुरुषार्थ काय? जडतत्वांमधल्या डिस्चार्जमध्ये तन्मयाकार व्हायचा नाही आहे. तो पुरुषार्थ आहे आपला. ज्ञाताद्रष्टा राहा आणि बघत राहा आणि जाणून घेत राहा. त्या सिद्ध क्षेत्रात बसून जे काम करायचं आहे ते इथूनच सुरू करा. समजतंय का आता? म्हणजे हे चक्र आणखी खूप साऱ्या जन्मांपर्यंत चालतच राहील का नाही पूज्यश्री? नाही, नवी कर्म बांधली जाणं, जुनी डिस्चार्ज होत आहेत त्यामुळे 1-2 अवतारात पूर्ण होईल. 3 अवतारात तरी. बरं. जय सच्चिदानंद. हम्म. मी प्रतिभा पंड्या इटारसीहून. पूज्यश्री, माझा प्रश्न हा आहे की मी कुठेही गेले तीर्थयात्रा गेले, मी प्रतिभा कुठेही तीर्थयात्रेला गेली तर कोणत्या भावनेने तिने जावे, कोणती प्रार्थना करावी? तुम्हाला पुण्य कमवायचं आहे की संसारातून सुटायचं आहे? संसारातून सुटायचे हा, आहे. मग समजून घ्या की कर्माच्या हिशोबाने आपल्याला जायला लागतं आहे तीर्थयात्रेला. आणि पूर्वभावात काही रागद्वेष केले असतील आणि तीर्थयात्रा करून रागद्वेष तिकडे धुवून टाकायचे आहेत आपल्याला. आता जेव्हा तीर्थयात्रेत देवदर्शन कराल तेव्हा या जन्मात पूर्वजन्मात काही विराधना केली, अपराध केला, सगळ्याची माफी मागायची आहे. आराधना केल्यामुळे अपराध धुतले जातील, माफी मागायची. आणि कर्म पूर्ण करण्यासाठी आपण तीर्थयात्रा करतो आहे, पुण्य कमावण्यासाठी नाही करत आहोत. लोभाच्या ग्रंथी सुटाव्यात, एखादा अपराध केला आहे, विराधना केली आहे, ते धुवून टाकायचं आहे, मग पूर्ण होईल कर्म. जेव्हा आपण एखाद्या शिवमंदिरात जातो तेव्हा काय भावना घेऊन जावे, कशी पूजा करायला हवी? हां, दादा भगवानांच्या साक्षीने शिव भगवानांना नमस्कार करायचा. आणि आता तीर्थयात्रेस गेलात आणि जेव्हा रोज आजूबाजूच्या मंदिरात जाल तेव्हा रोजच्या नमस्कार करून परत यायचं. प्रार्थनासुद्धा करायची की माझ्यात जो शुद्धात्मा जो शिवस्वरूप आहे त्याचा मला साक्षात्कार व्हावा अशी कृपा करावी. मला मोक्षाशिवाय या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नकोच आहे अशी प्रार्थना करायची. मोक्षाला जाण्यासाठी आपली दिनचर्या कशी असायला हवी? दादाजींच्या 5 आज्ञांमध्ये राहायचं. बघा, 70% 5 आज्ञांमध्ये राहा तुम्ही. 70%. मंजू सोनी, शिवपुरी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्रीच्या चरणी माझा शतशः नमस्कार. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा कधी कोणाबरोबर माझे मतभेद होतात किंवा भांडणाचे प्रसंग घडतात तर ते मला पुन्हा पुन्हा आठवत राहतात आणि बराच वेळ ते मनात घोळत राहतात. समभावही राहत नाहीत. पण त्याचबरोबर ज्ञानही हजर होते की जड भाव आहेत, जड भावना आहे. लेपायमान भाव. हा, मी वेगळा आहे, दृष्ट आहे, ज्ञानात आहे, हा भरलेला माल बाहेर पडतोय आणि मी त्या संघर्षाला विसरून जाऊ इच्छिते पण विसरू नाही शकत. त्यासाठी मला समोरचा मार्गदर्शन दोषी करावे. दिसतो.
पुन्हा पुन्हा दोषी दिसतो आणि हां. पुन्हा पुन्हा बाजूला हो. जाते निर्दोष. ते बघा हां, समजून अशी सायकल सतत म्हणजे चालू सतत राहते. चालले म्हणजे खूप जास्त खोलात जाऊन दोष पाहिलेत त्याचे. नोंद केली आहे, अभिप्राय दिलाय, असाच आहे म्हणून. पुन्हा पुन्हा असं करतो, माझ्याबरोबर असं करतो, मी काय बिघडवलं? किती खोलवर झालंय. म्हणजे बघा जसं ऑनियनचे लेयर्स असतात 50 लेयर्स म्हणजे 50 वेळा धुवावे लागतील. 150 लेयर्स असतील तर 150 वेळा धुवा. हळूहळू त्यांना निर्दोष पाहायला लागा. शुद्धात्मा गुन्हा करतो का? तर नाही करत. नाही. आणि प्रकृतीचा हिशोब आहे त्यामुळे तो गुन्हेगार म्हणवला नाही जाणार, डिस्चार्ज कर्म आहे. आणि हे भोगावं मात्र कोणाला लागतं? फाईलमनला. हम्म. मंजूला. म्हणजे आपण इथेच जागृती ठेवायची. मंजू जमा कर. पण मंजूची बुद्धी आहे ना, तिला पण मीच चांगली आहे असा अहंकार असतो, मोहप्रवृत्ती. त्यामुळे जरा कोणी वाईट बोललं की खूपच भोगवटा येतो आणि बरोबर त्याचं तुझं हेच वाईट आहे, हे तुझं असंच आहे, तुझं हे 1000 दोष दिसायला लागतात. आणि नंतर मी चूक केली, आता मी माफी मागते, पण त्या 1000 बघितल्या धुतल्या नाही आहेत. बरं. त्यामुळेच त्याची नोंद घेतली जाते आणि ते नंतर मग बराच वेळ बराच काळ मनात मनात राहतं. घोळत राहतं. आता हळूहळू धुवत राहा. रोज होमवर्कसारखं करत राहायचं. बघा शुद्धात्मा पाहायचा, व्यक्तींना निर्दोष पाहायचं. मंजू बघतीये, सुटायचं आहे का संसारात भटकायचं आहे तुला? असे सुद्धा वाटते. 1000 मग होते. खूप. भटकायचं नसेल तर मग माफी मागा आणि निर्दोष बघा त्यांना. आणि हे काय असतं की मी खरी, मी चांगली आहे, माझं एवढं एवढं चांगले गुण आहेत, तुम्हीच चुका, तुमचं एवढं एवढं चुकलेलं आहे. एवढं खूप काही आपण बोलून जातो, तुझं सगळं चूक आहे, वाईट आहे, माझं सगळंच चांगलं आहे. बघा ही बुद्धी अहंकार ते एवढे डीप आहेत की मी एवढी चांगली आहे. आता तो चांगुलपणा त्याचा पुरावा आहे बुद्धीकडे, प्रूफ. पण तोच बघा चुकीचा कसा आहे, त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. म्हणजे बुद्धी सांगत राहते पुन्हा पुन्हा. तिला मग सतत शह द्यायचा नाही. ती किती चांगलं केलं आहे, किती चांगली मुलगी आहे, किती चांगली स्त्री आहे, आपलीच चूक आहे. म्हणजे आपणही मानतो आपण चांगले आहोत, पण किती चुका आपणही करतोच. म्हणजे हळूहळू असा भागाकार करत राहायचा मोहाचा. तेव्हा कुठे त्या नोंदीला तडा जाईल आणि वितराग त्याच्याप्रती वितरागी झालो तर ते मग बंद होईल. रागद्वेष होत राहतील. स्वतःवर प्रेम, स्वतःच्या प्रवृत्तीवर प्रेम, तेवढाच समोरच्याचा द्वेष. आणि तेच खूप काळ चालूच राहतं. बुद्धी सांगतच राहते याने हे केलं त्याचं वाईट आहे, याने वाईट, मला का वाईट म्हणतात सगळे, असं बुद्धीचं चालूच राहतं. शिवाय त्याच्यावर अहंकाराचंही आहेच की मी चांगला आहे. म्हणून त्यावेळी आपण जागृती ठेवायची की चांगलं आणि वाईट सोडा, रिलेटिव्ह आहे, विनाशी आहे, त्यांना काय धरून ठेवायचं, सुटायचं आहे आपल्याला. अशी जागृती ठेवत ठेवत भलेही वेळ जाईल, म्हणजे 2 महिने 3 महिने हळूहळू समाप्त होईल, तेव्हा तुम्हाला अनुभवास येईल. ह्याच मार्गाने जाऊन सुटका होईल. नंतर पुढच्या वेळी दुसऱ्यांदा जर असा प्रॉब्लेम आला तर 2 महिने नाही जाणार, 20 दिवसात संपून जाईल. बरं. पूज्यश्री 5 आज्ञांमध्ये राहावे अशी शक्ती द्या. हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. गोविंद सिंह दमोद. मुलांना वाईट संगतीपासून कसं वाचवायचं? घरामध्ये आपण रागवायचं नाही, चिडचिड करायची नाही, हां. समजावून सांगायचं, प्रेमाने वागवायचं, त्यांना प्रेम द्यायचं. हां. आई वडिलांचं प्रेम त्यांना जाणवेल असा व्यवहार करायचा त्यांच्याशी. आई वडीलच कधी भांडण, क्लेश, चिंता, एकमेकांची चूक काढणं, एकमेकांना दुःख देत असतील तर ते बंद व्हायला हवं. आणि मुलाच्या उपस्थितीत तर नाही व्हायला हवं. आणि मुलाशी तर आई वडील दोघांनी क्रोधाने, अभावाने, चिडचिड करून व्यवहार करायचाच नाही आहे, अजिबात नाही. जरी काही तो चूक करून आला असेल, काहीतरी नुकसान केलं, तरी प्रेमाने समजावून की बाबा तुला काही लागलं नाही ना, तू वाचलास ना, चला चांगलं झालं, वस्तू का दुसरी आणू, पण तुला काही व्हायला नको. त्याला वाटायला हवं की माझ्यावर किती प्रेम आहे. असं प्रत्येक वेळी मुलांना प्रेम वाटेल असाच व्यवहार आपण करायचा आहे. म्हणजे मग त्याला बाहेर कुसंगती, आपल्याकडून त्याला दुःख दिलं गेलं तर त्याला बाहेरची कुसंगतीही बरी वाटेल. हां. आपल्याकडूनच आपण दुःख नाही दिलं तर बाहेरच्या वाईट संगतीपेक्षा तो आपल्याशीच अटॅच जास्त राहील. हां. भगवान कुठे आहेत? भगवान अंतरंगातील आत्मा तोच भगवान. ते वरती नाही आहेत, आकाशात नाही आहेत. मंदिरातल्या मूर्तीत तर आपली श्रद्धा आहे. बाकी ती श्रद्धा आपल्या अंतरंगात आहे, ती श्रद्धा नाही आहे. प्रत्येकाच्या अंतरंगात, जीवमात्राच्या अंतरंगात आत्मा तोच भगवान आहे. देह सुटला, आत्मा बाहेर पडला देहातून, म्हणून देहाचे अग्निदहन करतात. म्हणजे त्यातून हे भगवान निघून गेले म्हणून त्या देहाला अग्नी दिला. आणि त्या भगवानाला ओळखा, माझं स्वरूप काय आहे. माझ्या आयुष्यात मला सुख, शांती, आनंदाचा अनुभव का नाही येत? कारण अज्ञान मान्यता आहे, त्यामुळे दुःख आहे.
दुःखाचा अनुभव येतच राहणार. जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा मग ज्ञानाची जागृती असेल तेव्हा दुःखाच्या परिस्थितीतही तुम्हाला आनंद मिळतच मिळेल. हर्ष मंगलानी, इंदौर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, आपण जेव्हा तरुण होतात तेव्हा दादाजींकडेही जात होतात. आता नाही एका तरुण गेली का युवावस्था? काय गेली. गेली? चला, चांगली गोष्ट आहे. जेव्हा स्पष्ट वेदन नव्हते झाले त्यावेळी भोगवट्याच्या काळात जेव्हा पाप पुण्य जेव्हा उदयाला यायचे आपले, तेव्हा आपल्या मनात जेव्हा व्याकुळता निर्माण व्हायची, उत्सुकता वाटायची की लवकर जागृती म्हणजे आत्म्याचे स्पष्ट वेदन व्हायला हवे असं नाही, वाटायचं का? प्रतिकूलतेतही कोणाचाही दोष नाही बघायचे, एवढी इच्छा जबरदस्त असायची. कोणत्याही परिस्थितीत कोणाचे दोष पाहायचे नाहीत. माझाच हा हिशोब आहे, माझ्याकडे तो येतोय, तो तर निमित्त आहे, निर्दोष आहे सगळं काही, त्यामुळेच तो निमित्त आहे, निर्दोष आहे. त्याच जागृतीमुळे समाधान वाटायचं की नाही, कोणीही असो, कोणी मारलं, मारणाऱ्याचा दोष नाही, मार खाणाऱ्याचा हिशोब आलेला आहे. हिशोब पूर्ण करण्यासाठी जीवन आहे, दोष बघायचे नाहीत. असं करत करत वेळ काढला, त्याचा फायदा जबरदस्त जागृती वाढली. पूज्यश्री, दुसरा प्रश्न असा आहे की सिन्सिअरिटी आणि मोरॅलिटीच्या विषयी थोडं खोलवर समजवावे. कोणी आपली चूक काढली, काही प्रोटेक्शन करतो का आपण? हां, म्हणजे ती खूप मोठी सिन्सिअरिटी. चुकांचं रक्षण करायचं आहे का आत्म्याचं रक्षण करायचं आहे? हां, आता माझी चूक का काढली, तुझी सुधार, माझ्या का मागे, लगेच आर्ग्युमेंट सुरू होतं. म्हणजे त्या आपल्या चुकांचं रक्षण करणं, त्याला टोटल इनसिन्सिअरिटी म्हटलं जाईल. सिन्सिअर म्हणजे काय की आपण ध्येय नक्की केलं आहे की आज हे ठेवायचं आहे, किंवा मग एक आपण उदाहरण घेऊया की चला रविवारच्या दिवशी आज उपवास करायचा, पण उपवासाच्या दिवशीच तो फ्रीज उघडून बघेल त्यात काय काय ठेवलं आहे. आज तर खायचं नाही, उपवास आहे ना माझा, पण आज बघतो आहे घरामध्ये, किचनमध्ये जाऊन बघतो, डबे उघडून बघतो, त्याला इनसिन्सिअर म्हटलं जाईल. अरे तुझं ते ध्येयच नाही, त्या बाजूला विचारच का करतोस? खायचं नाही एवढी सिन्सिअरिटी तरी असायला हवी ना उपवासाच्या दिवशी. असं प्रत्येक वेळी निश्चय केला, चरणविधी करायचा आहे, नाही नंतर, आधी मी जरा नाश्ता करतो, नंतर मी करेन ना, इथे इनसिन्सिअर. एकदा का ठरवलं ना की त्याला सिन्सिअरली फॉलो करा, मग रिझल्ट येईल. आणि इनसिन्सिअरिटीमुळे रिझल्ट येत नाही, त्यामुळे नंतर आपण मग त्याचमुळे डिस्टर्ब होत जातो. पूज्यश्री, मॉरॅलिटी विषयी जरा. मॉरॅलिटी म्हणजे दादाजींनी खूपच स्पेशल व्याख्या दिली आहे. स्वतःच्या हक्काचं असेल आणि सहज प्राप्त होत असेल तेवढंच भोगायचं, उपभोगायचं. हक्काचं आहे, पण मागून भांडणं करून उपभोगायचं, त्यामुळे नॉर्मॅलिटीला तडा जातो. हक्काचं असेल पण सहजासहजी मिळालं तर म्हणजे म्हणतात ना, सहज मिळते दुधासमान, मागून घ्याल ते पाणी, हिसकावून घ्याल तर ते रक्तासमान. म्हणजे जे सहज मिळेल ते मोरॅलिटी आहे. आपल्या हिशोबातलं आहे ते, आपल्या हक्काचं आहे ते, पण तेही सहज मिळायला हवं. मागणं, भांडण करणं, नाही मिळालं तर आर्ग्युमेंट करणं, त्या सगळ्यामुळे मॉरॅलिटीला तडा जातो. होय पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. तरुण मंडल बैतूल. माझा प्रश्न असा आहे की एकाच वेळी अनेक प्रकारचे खूप सारे विचार येतात, त्यामुळे माझं चित्त भटकत राहतं. मग ह्यासाठी उपाय काय आहे? त्याला तसं भटकू द्या आणि मनामध्ये वाईट विचार, चांगले विचार जे काही येतात ते येऊ द्या. तुमचं काम करा. 10 मिनिटं असे मग जय जयकार करा मोठ्या आवाजात, शब्द वाचून म्हणा. दादाजींकडे शक्ती मागा, माझ्यात अभ्यास करताना एकाग्रता येऊ दे, ती शक्ती द्या मला. मन सांगेल तेव्हा आपण सहमत व्हायचं नाही. बाबा रे, आता मला माझा अभ्यास करायचा आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी नाही करणार. चित्त इकडे तिकडे भरकटलं तरी सांगा की तुला जिकडे भटकायचं आहे तिकडे जा, मला नाही यायचं, मला माझा अभ्यास सिन्सिअरली पूर्ण करायचा आहे. त्यामुळे हळूहळू तो विचार शांत व्हायला लागेल. जेवढं वेगळं पाहाल तेवढंच ते परत येणार नाही, भटकणं बंद होईल बघा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अनिता साहू, छिंदवाडा. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे काही सिद्धी असतात त्याचा उपयोग करून चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारे काय आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो का? यात किती सत्य आहे? कृपया मार्गदर्शन करावे. त्या सिद्धीचा दुरुपयोग करून तो आपल्यावर प्रभाव टाकेल, पण त्यामुळे त्याचीच अधोगती होईल. का त्याचा लोकांवर प्रभाव पडून सिद्धीचा दुरुपयोग आपण केला? सिद्धीचा दुरुपयोग करूच नये. वाईट प्रभाव पाडला,
वाईट प्रभाव लोकांवर पडला तर त्याचा खूप मोठा दुरुपयोग मानला जाईल. सिद्धी तर आपोआप वापरली पाहिजे, वापरली जाते ती, आपण वापरायची नाही आहे. वापरायला गेलात तर मग नुकसान होईल, अधोगतीच जाल तुम्ही. मी सुनंदा जैन, जबलपूर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. व्यक्ती अहंकार का करतो? एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जर काही समजत असेल आणि स्वतःला मोठी समजत असेल तर काय करायचं अशा स्थितीत? अशा स्थितीत त्याला मोठेपणा देऊन स्वीकारा, बरं. कारण आपल्याला तर लघुत्तम व्हायचं आहे. मी तर 5 वर्षांचा मुलगा आला तरी त्यालाही 5 वर्ष आत्ताचं वय, पण मागील जन्मात 50-80 असेल. 80 अधिक 5 वर्षांचे काका आलेत, नमस्कार. का नमस्कार? का आपण का आपल्याला तर मोठं व्हायचं नाही, लघुत्तमच व्हायचं आहे. हीच मान्यता ठेवा. मला तर सगळ्यात छोटंच व्हायचं आहे, माझ्याहून सगळेच मोठे आहेत. आणि तो स्वतःच म्हणेल की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तर आपण खुशीने स्वीकार करायचा. आपण आपोआप लहान होतो मग. आणि लहान होण्यामध्ये काही नुकसान नाही. बघा, लहान मुलगा 3 वर्षांचा इकडे रडत असेल तर त्याला मारतील काय लोक? त्याची आई कुठे असेल तिकडे पोचवतील. नाही, आई सापडत नसेल तर त्याला बिस्किट देतील, दूध देतील, चॉकलेट देतील, नीट त्याला सांभाळतील. आणि मोठा झाला, रडायला लागला, चुप, तिकडे बाहेर बसून इकडे नाही रडायचं. बाजूला करतील त्याला. मोठा झाला, अहंकार. आत्ता बघा, झाडं बघितलेत ना, मोठमोठी वादळं येतात, टॉर्नेडो, तेव्हा झाडं लवकर उन्मळून पडतात का गवत उखडलं जातं? जे मोठे असतात तेच मोठे इन्सिक्युअर, इनसेन्सिटिव्ह, इमोशनल सगळ्यात आधी कोसळतात. आणि गवत मात्र टिकतं, ते सगळं दुसऱ्या दिवशी आरामात असतं, अगदी आरामात. लहान होण्यामध्येच मजा आहे, मोठा असण्यात मजा नाही. आणि काही मोठे असतीलच, ते म्हणतायत, समजा आरामात स्वीकारायचं, तुम्ही मोठे आहात, मी तर छोटा माणूस आहे, मला माफ करा, चूक झाली माझी. आणि लहानांच्या चुका सगळे माफ करतात, मोठ्यांच्या चुका कोणी माफ नाही करत. या संसाररूपी मोहबंधनातून कसे सुटायचे आणि कशी मुक्ती मिळवायची? आता बघा, तुम्हाला भोपाळहून इंदोरला जायचं आहे. आता भोपाळ सोडायला काय करायला लागेल? नाही, भोपाळ सोडायचं नाही, इंदोरकडे जायला लागला तर भोपाळ सुटेल. मेहनत नाही घ्यायची, आत्मज्ञान प्राप्त करा, संसारातून मोहातून सुटका होईल. आत्मज्ञान प्राप्त करा, हा संसार सुटल्यावर नंतर आत्म्याची प्राप्ती करेन, पण सुटेल तेव्हा, मरेपर्यंत नाही सुटणार. तो सुटणारच नाही आहे. आपल्या ह्या संसारातला जो पार्ट आहे, ही सुनंदा, त्या पार्टपासून वेगळं राहा. आणि ती स्वतः कोण आहे त्याच्यामुळेच आपला संसार ऑन द मोमेंट सुटेल. सुनंदाचा संसार राहील, तुम्ही त्या संसारात नसाल, तुम्ही आत्म्यात राहू शकाल. पूज्यश्री जय सच्चिदानंद. आदिती कुशवाहा, ग्वाल्हेरहून. प्रश्न असा आहे की लहानपणापासून ऐकत आलोय की भगवान आपल्या अंतरंगात आहेत आणि आपणही ते मानत आलोय, तरी आपण त्यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात का जातो? कारण जोवर खऱ्या भगवानांचा साक्षात्कार होत नाही, म्हणजे हे लोक समजतात की समजलंय, अनुभव तर यायला हवा ना. आणि जोवर स्वतःमधल्या भगवानाचा अनुभव येत नाही तोपर्यंत अशा मूर्ती, मंत्र, शास्त्र हेच धरून ठेवावं लागतं. जे काही करताय ते करत राहा आणि भाव ठेवा. आणि दुसरं काय आहे की जोवर अमूर्त भगवानांचं दर्शन होत नाही तोवर मूर्तींचं दर्शन अवश्य घ्यायचं. कारण मूर्तीच्या दर्शनाने सांसारिक सुख, शांती, संपत्ती, पुण्याच्या आधारे सगळं काही मिळत राहतं आणि संसारात सातत्याने उन्नती होते, उच्चपणा येत राहतो. आणि जेव्हा आत्मज्ञान होईल आणि अमूर्त भगवानांचंही दर्शन होईल तेव्हा बाहेरची देवळं, मूर्तीदर्शन सोडायचं नाही. सहजासहजी संयोग जुळतील तेव्हा दर्शन घ्या, नसेल हो तर नका करू, हरकत नाही. आणि जेव्हा दर्शन घ्याल तेव्हा एवढंच करा की पूर्वभवातलं काही राग, द्वेष, विराधना, अपराध केले त्याची माफी मागा. म्हणजे आपण हे कर्म सुटण्यासाठी मंदिरात दर्शनाला जायचं आहे, अमूर्त भगवानांचा साक्षात्कार झाल्यावरही. समजलं का आता तुम्हाला? हां. एक प्रश्न आणखी होता की कोणी काहीही म्हटले अगदी लहानसहान बाबतीत तरी इन्सल्टिंग फील होतं. ते अहंकाराला फील होतं आणि अपमान वाटायला लागतो. मग रक्षण करण्यासाठी, थोडी सहानुभूती मिळवण्यासाठी रडणार, तेव्हा लोक सगळे सांत्वन करतील, बाबा रडू नको, हां, खुश होतात मग. पण आपल्याला ते सांत्वन नको आहे, आपल्याला उपाय हवा आहे. असे लोक बोलत आहेत, त्यांचा व्ह्यू पॉईंट काय आहे ते सॉल्व करा, पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेऊन त्यावर सोल्युशन काढा, दुःखी नाही व्हायचं. पूज्यश्री, असा आशीर्वाद द्या की माझ्या मन, वचन, कायाने कोणालाही दुःख न हो, ते व्हावे. बरोबर आहे. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हं. दादा भगवानांचा असीम जय जयकार का करतात आणि त्याचा
काय आहे फायदा? दादा भगवान तर अंतरंगातला प्रकट भगवानांना दादा भगवान म्हणायचे. ते सांगायचे, मी तर ज्ञानी पुरुष आहे. माझ्याकडे 4 डिग्रीज कमी आहेत. 356 पर्यंत पोचलो. भगवान 360व्या डिग्रीवर आहेत. मी तर भगवानांची भक्ती यासाठी करतो माझ्या 4 डिग्रीज पूर्ण व्हाव्यात. तुमची काही डिग्री कमी असेल की नाही, हां. मग ती पूर्ण करायला अंतरंगातल्या भगवानांची भक्ती करा. दादा भगवानांचा असीम जय जयकार हो. एवढं जरी केलं तरी डिग्री वाढेल. अंतरंगातल्या भगवानांबरोबर एकरूप हं. होऊन जाल. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. चंद्रप्रभा सुनारे, हो, बोला. भोपाळहून. पूज्यश्री, माझा प्रश्न असा होता की कायम दादामय होऊन कसे राहायचे? कारण कधी अशी सिच्युएशन येते तेव्हा दादांना आपण विसरून जातो आणि त्यांचे ज्ञानही विसरून जातो. मग अशावेळी काय करायचे? दादाजींच्या वाणीचा परिचय वाढवा. छोटी छोटी लहान लहान पुस्तकं वाचा, सत्संगात राहा, निरुमांची VCD पहा. त्यामुळे परिचय जेवढा वाढेल तेवढ्या त्यांच्या एक एक गोष्टी लक्षात येतील. परिस्थिती काही असो, जी काही संकटं येतात त्यावर दादाजींनी उपाय सांगितला आहे प्रत्येक वेळेसाठी. ते आपण समजून घेतले तर आपल्याला लगेच आठवेल की दादाजींनी या जागी हे सांगितलं आहे, ह्यासाठीच हा उपाय सांगितला. पण आपल्याला माहीतच नसेल तर ते ज्ञान हजर नाही होणार. म्हणून ज्ञानाचा परिचय वाढवायची गरज आहे. परिचय वाढवण्यासाठी सत्संग ऐका, वाचा, बघा VCD. काही असे उपाय करत राहा तुम्ही. नाही, जेव्हा असे होते तेव्हा लक्षात येत नाही, पण नंतर प्रतिक्रमण होते की असे हां. नको करायला. ते चालेल. अगदी 2 तासांनी जरी आठवलं तरी दादाजींचं ज्ञान हजर म्हटलं जाईल. दादामय झालातच म्हटलं जाईल. कारण हा डिस्चार्ज कर्मांचा फोर्स आहे, तो पूर्ण नाही केला तर त्या फोर्समुळे जागृती दूर जाते. तो फोर्स कमी झाला की पुन्हा जागृती येते. म्हणजे कर्मांमुळेच जागृती कमी जास्त होते, पण जागृती असतेच आतमध्ये. पूज्यश्री, आणि असं म्हणतात की चांगल्या वर्तणुकीसाठी वाईट संगत नसली पाहिजे. बरोबर. पण जर म्हणजे चांगल्या लोकांमध्येच राहावे कायम. पण जर दादा भगवानांच्या GNC मधल्या मुलांसारखी मुलं जर नाही मिळाली तर काय करायचे? तसं तर मग ठरवून नीट वागायचं. नाही तर मम्मी पप्पा तरी आहेत ना घरात. खूप मोठा सत्संग घरात आहे आणि चांगल्या शाळेमध्ये चांगले मित्रही भेटतील. सत्संग म्हणजे अभ्यासात जे चांगले असतील त्यांच्याबरोबर मैत्री ठेवायची. जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद.